बघा मासा कदा मस्त वाटतोय बघा हे का तोपर्यंत आपला इकडं मासा तळतोय बघा सुरून खायचंय आता हे एक नंबर झाले का माशाचे तुकडं खात्यात कोंबड्याची पिलं कशी बांधणं चालल्यात पिशवी मासा आणाय चाललंय ती कमराला हात काय म्हणते विटेला असाच उभा राहतो आधी पिशवी दे की किती आणायचं 2 किलो आळू पण ठेवली नाही दुसऱ्याने काय लयच वाळी करते सगळ्यात मोठं टाका टाकी 2 किलो आहे हे मी काय तर लागा मोठं टाका 2 ठिकाणी मोठा टाका हे असं तोडायचं आहे पहिल्यांदा सगळं तोडून घेणार आहे असं आधी नंतर हीच साल काढणार आहे हे बघा इथं आमचे कारभारी मासे सोलायचं काम चालू आहे ताजा मासा आणायचा बरं का पण आणि इथं माझी भाऊजाई बसली बघा नुसती बघत बसली माझ्या बघत बसली काय काम करू लागत नाही काय नाही तिला शिकायचंय बघ आता ती शिकणार आणि ती करणार दर पैसे मग त्याला हाडा म्हणायचं हा हाडा की ह्या एक पाहुण्याने ताप दिलाय हाडा तिकडं हाडा सासरवाडीला आलं म्हणून तुला आवाज बोलतोय ना का बघा मासा कदा मस्त वाटतोय हे का आता तिकडे चूल पेटा ठेवलेली आहे आता आपण इथं मसाला बनवणार आहे आपण फक्त असा मासा मगाशी आपण सोलला होता चमडी सगळी काढली आपण आता इथं खायला एकटाच आहे ना मी म्हणून फक्त एवढ्याच माशाचं सुकं बनवायचं आहे एवढंच कातडं काढल्याने ह्याचं मगाशी आपण ह्याच्यात आता मसाला भरायचा आहे पहिल्यांदा मी इथं घरकुल मसाला घेतलाय हळद टाकली लाल मिरची पावडर टाकली बघा हो का इथं माझा भाऊ बनवायला येत असून ती बनवत नाही बघा कसा मजा बघत बसलाय नुसता झोपलाय त्याच्या आधी लसूण बारीक केलाय त्याला लसूण लावतो आधी ह्यात चिर पाडली इथं बघा ह्या चिरीत लसूण भरला थोडासा लसूण बारीक नाही झाला लाईट नव्हती म्हणून झाला नाही बारीक पण पेस्ट करायची असती चांगली लाईट नाही इथं म्हणून लसूण थोडा मोठा राहिलाय बघा ह्याच्यात भरायचं आता ठीक आहे ह्याच्यात भरला असा मग लसूण हे टाकलं तेल गरम करायचं शालनी कडे ठेवली आता मीठ पाहिजे तेवढे टाका शालने आता कडे ठेवली बघा ह्याला मसाला लावतोय हे मसाला लावून थोड्यावर ठेवायचा असा मिक्स मसाला करायचा बाजरी पीठ देखील हे मसाला सगळा असा चोळून घ्यायचा सगळा मसाला असा आहे ना सगळा चोळून घ्यायचा तेल टाकलं का मसाला सोलून घेतला मसाला लावला बाजरीचं पीठ द्यायचं थोडस बजल आता ही बाजरीचं पीठ खाली लागत नाही म्हणून मस्त पैकी फ्राय होतेली ही बाजरीचं पीठ असं तोळायचं ह्याच्यात बघा लय नाही टाकायचं थोडंसं लावलं थोड्या वेळ ठेवायचं हा मासा बघा फ्राय केलेला कडक होणार बघा आता तेव्हा ही तिने पहिल्यासारखं तळती पहिलं पण लय भारी तळायची पण काय माहित आहे का ते मसाला आहे ना मसाला लागत नव्हता तिला म्हणलं आपण माशाचं कातड काढून आपण मसाला लावू मस्तपैकी हे बघा
माशाचं कातडं काढलेलं. हे बघा इथं माशाचं कातडं काढलंय. ह्याला मुराय ठेवलाय जरा. 2 मासे आहेत. हे मासा जाऊ दे. 2 जाऊ. काय हा एक हाय दिसतोय का? हा. हा एक हाय आणि हा हे अक्काच आहे. तो पण मध्ये हे बघा मसाला आहेत ना. काय काय टाकलंय शालं नाही जात आता. मीठ टाकलंय फक्त. अजून काय टाकणार आहे? आता हळद, घरकुल, लाल मसाला लावणार आहे ना. आणि हा पटापटा. हा तेल तापलंय. मासा टाका आता ती. हे बघा तेल टाकलंय. जायचं नाही तुझ्या मनाने बघ. हळदीवर लावत कसा कलर आला बघा. कडक तेलात टाकण्याच्या आल्यांनी कडक तेलात मासा टाकलाय. आधी काय लावले? मीठ, हा हळद. आता हा हळद हा. आणि लाल मिरची, मिरची पावडर लाल, बर. अजून काय लावणार आहे का ह्याला? काळं तिखट. बर. काळं तिखट लावणार. नंतर बाजरीच्या पिठातनं थोडस तोपर्यंत आपला इकडं मासा तळतोय बघा. कसा कलर चेंज झालाय. वाव. अरे वा चांगलं आहे ना. चुळती तू चोळ्यावर काय होतं याला? सोळ्यावर जरा सगळीकडे लागतं ना. चालेल. आमची लय भारी भाजी बनवती. बघा आता हिचा मसाला हेच. हे बाजरीचं पीठ टाकणार थोड्या वेळच्यानी. आणि आता ही मासं तळायचं आणि ही मुंडक्यांचं भाजी बनवायची पातळ. हा योगा योगा हे का माशाचा कलर चेंज कसं काय झालाय. वा छान वास सुटलाय. मसाला छान आहे. लसणाची पेस्ट लावल्यामुळे लसणाचा कसा वास आला बघ ना. बाजरीचंच पीठ का वापरते? दुसरं का वापरत नाही? बाजरीच्या पिठाने कडक येते. काय होतं? बाजरीच्या पिठाने होय. होय हा. किती कडक झालाय मासा बघा हे का. वा 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 वा. वा कसा मस्त बाई केलं बघा. किती छान भाजलाय बघा. किती खमंग तळलाय. छान वास सुटलाय बर का. शालन जाळ फुटके जरा दूर येतोय. ते आपण चिरण्या पाडल्यात ना. थोडा थोडा कापलाय ना मधून. त्याच्यामध्ये मसाला भरलेला आहे. कोंबड्याची पिलं सुद्धा माशाचा तुकडा मग अशी मांजरांनी नेला आणि मांजर गेलं. आणि कशी कोंबड्याची पिलं खात्यात बघा हे का. माशाचा तुकडा खात्यात कोंबड्याची पिलं. कशी भांडणं चालल्यात. वा 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 वा. कलर एकदम चेंज झालाय. त्याला आज 2 नमुन्याचं मासं खायला भेटणार आहेत बघा. आपण त्याची चमडी पण सोडलेली आहे. तो एक मासा. पहिल्या पद्धतीने न चमडी सोडलेला मासा ही शालन लय भारी बनवती. छान बनवते. आता बघा पीठ सगळं मसाला लावून त्याला ठेवलेला आहे. ह्याचा कसा कलर आलाय. ब्राऊन ब्राऊन एकदम कडक झालाय. आपल्याला सुद्धा असा मासा खायला भेटणार नाही. असा मासा फ्राय झालाय मित्रांनो. सोलोन मासा असा फ्राय करा. 1 नंबर तुम्हाला पण टेस्ट लागणार आहे. मग अशी शालननी बघा पीठ लावून तिच्या पहिल्या पद्धतीने ठेवलं होतं. तेव्हा हिने मासं परत फ्राय करायला ठेवलेलं आहेत. ह्याची स्किन नाही चमडी काढलेली नाही बरं का.
मास तळत आणल्यात बघा आता. अगं एकाच व्हिडिओला भरला दिवस गेला खरा, पण आता तिचं मी दारू धरूच लागणार आहे. जेवण केलं की दारी धरायला जाणार आहे. हे तुला माहित आहे का शालन? लाईट आली की मला सांगा. क्या शालन किती वाजता लाईट येते? मग मला दारे धरणार आहे बरं का मी आज. कशावर लावायचंय? बर बर. रस्सा बनवते बघा, मुंडक्याचा रस्सा बनवते. तेल टाकलंय आधी, आता खोबरं टाकलंय. खोबऱ्यामध्ये शालन काय काय टाकलंय ग? लसूण अद्रक 900 रुपयाला. अजून लसूण अद्रक अजून नाही काय तेवढंच टाकलं, लसूण अद्रक. बर. आणि खोबरं चुलीवरची वेगळीच मजा असते बघ. चांगलं भाजून द्यायचं, उशीर भाजून द्यायचं ना चांगलं. आपण कातड काढलेलं हे 2 मास बघा किती छान वाटतात. आणि ही बिगर कातड काढलेली शाल्याने पहिल्या पद्धतीने भरलेली. हे कशी नरम नरम वाटते बघा, नरम नरम. ह्याला बघा ही कडक, एकदम कडक हे का, कडक हे का. काय काय टाकलं आता भाजीला? टाकलं चटणी बिटणी सगळं. खोबरं, कांदा. कांदा नाही टाकला? कांदा नाही. मग अशी खोबरं, लसूण आलं पेस्ट आणि काळं तिखट आणि थोडस बाजरीचं पीठ. थोडं बाजरीचं पीठ टाकणार आहे का? बर. आणि रस्सा चांगला लागतो ना? हा, मग रस्सा एकदम मस्त आटरून येतो, चविष्ट लागतो. अगं कारभारने सगळं करतो, मला जीव दिला का? थांब जरा. हलवायचं नाही, थोडस हलवायचं, परत लगे गार पाणी वाटायचं. असं नको तू म्हणली तसंच म्हण, बरोबर आहे. खरं आहे, खरं. आपल्याला पाहिजे तेवढा रस्सा करायचा बा. बघा आता माशाच्या कालवणाला आपल्याला रानातली कोथिंबीर गावठी. अरे वा, छान वास तर लय भारी येतोय बाबा ह्या कोथिंबीरचा. अजून कुठले घेऊ? हे कोथिंबीर बघा, गावठी कोथिंबीर एकदम. कोथिंबीर टाकणार आहे. वा वा वा. त्याला हलवायचं नाही? त्याला हलवायचं नाही, हलवल्यावर फुटते ती मास. होय. वास तर लय भारी आलाय बर का. मस्त एकदम छान रस्सा, मुंडीचा रस्सा आहे का शालन? मस्त रस्सा केलाय बर का, एकदम छान. मी बघतो गुटखा घेऊन बघा. हे 1 नंबर झाले का? बघा अक्का मासा तळलेला. वा 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 वा, आपला नादच भारी. कुरकुरीत मासा खाऊन बघा. हा, सुरून खायचंय आता. दादा कसं आहे?
एकच नंबर लागले भारी असं कवाच नाही बेत झालेला होय का हो छान आहे ना किती वाली एक नंबरची बस करा.